आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। आज एकूणच अस्वस्थ करावा असा खरं म्हणजे दिवस आहे। ज्या पद्धतीनं घटना घडतायत, आपण मध्ययुगात आहोत की आपण खरंच आधुनिकतेमध्ये प्रवेश केला आहे असा प्रश्न पडावा असा हा सगळा कालखंड आहे। पाऊस जेव्हा येत नव्हता तेव्हा पाऊस नाही, पाणी नाही अशी आर्त हाक आपल्याकडे सुरू होती आणि काय करायचं पाण्याशिवाय। जरा कुठे पाऊस पडला की झालं, आपल्या पूर्ण व्यवस्थेचं धिंडवडं निघालंच। पाऊस पडणार आहे, यावेळी चांगला पाऊस पडणार आहे हे सांगितलं गेलं होतं। तसा अंदाज होता हवामान विभागाचा, त्यामुळे अचानकपणे पाऊस पडला आहे असं अजिबात नाही। कोकणामध्ये तर पाऊस दरवर्षी कोसळतो, यंदा तो आणखी जास्त कोसळणार हे सगळं ठरलेलं होतं। तरीसुद्धा ज्या पद्धतीनं सावित्री नदीवरचा पूल खचला, पूलच वाहून गेला अख्खा। मागे मी उल्लेख केला होता मदारी नावाच्या सिनेमाचा, इरफान खानच्या। एक पूल कोसळला आणि त्या कोसळलेल्या पुलाखाली तिथे त्याचा मुलगा गेला म्हणून इरफान खाननं, मी त्या पात्रानं, निर्मल कुमार असं काहीतरी त्याचं नाव आहे, त्यानं पूर्ण यंत्रणेला वेठीला धरलं आणि सांगितलं की तुम्ही करता भ्रष्टाचार, तुमची अकार्यक्षमता, त्यामुळे माझा मुलगा हकनाक गेला, तुम्ही खुनी आहात, तुम्ही मारेकरी आहात। आज अवस्था अशी आहे की ज्या पद्धतीनं पूल वाहून गेला त्याच्यामध्ये काय काय वाहून गेलं कल्पना नाही आहे। किती बस असतील, किती गाड्या असतील, किती वाहनं असतील, अनेक माणसं, म्हणजे आत्ता 20, 25, 30 आकडा सांगितला जातो आहे, पण प्रत्यक्षामध्ये हा आकडा 100, 200 काही असू शकतो अशी भीती व्यक्त होते। काही बस आहेत, तवेरा आहेत, बाकीच्या गाड्या आहेत, एवढी माणसं गेली। या सगळ्यांचे खून झालेले आहेत आणि हे खून कोणी केले? लोकांचं म्हणणं आहे की हे खून सरकारनं केलेले आहेत। मुळामध्ये 100 वर्षांपूर्वी बांधला गेलेला हा पूल ब्रिटिशकालीन पूल, त्या पुलाची सगळी जी काही डेडलाईन आहे ती संपलेली आहे। तो पूल आता वापरणं बंद करा किंवा पूर्ण दुरुस्त करा अशा प्रकारचं पत्र ब्रिटिशांनी पाठवलं होतं आपल्याला, तरीसुद्धा आपण काहीच केलं नाही। 2013 मध्ये बातम्या उमटल्या होत्या अनेक मराठी दैनिकांमध्ये की हा पूल धोकादायक वळणावर आहे, तरीसुद्धा काही केलं नाही। एवढा मोठा पाऊस पडला तरीही पूल बंद केला नाही, वाहतुकीसाठी सुरूच ठेवला। दुसरा पर्यायी पूल सुरू असताना सुद्धा, दुसरा पर्यायी पूल बांधलेला आहे तरीसुद्धा हा पूल सुरू ठेवला। आणि आत्ता जे आहे ते आपण बघतोय, चंद्रकांत पाटील मदत पुनर्वसन मंत्री आहेत, राज्यातल्या 2 नंबरचे मंत्रिमंडळामध्ये त्यांचं स्थान आहे। एवढा मोठा ज्येष्ठ मंत्री जाहीरपणे सभागृहात सांगतो की मे मध्ये आम्ही केलं होतं ऑडिट आणि त्याच्यामध्ये सिद्ध झालं होतं की हा पूल निर्धोक आहे, सुरक्षित आहे। साधी गोष्ट आहे, म्हणजे ऑडिट करायची गरजच नाही। ज्यांनी उघड्या डोळ्यांनी हा पूल पाहिला असेल, त्या पुलामध्ये झाडं उगवलेली आहेत, माती ढासळते आहे, कसा काय हा पूल सुरक्षित असेल? मे मध्ये सुरक्षित आहेत, चंद्रकांत पाटील सांगतायत। हे सगळं जे काही आहे, म्हणजे विरोधी पक्षाचे आमदार ज्या प्रकारे म्हणाले, यात राजकारण करू नये हे खरं आहे। कारण हा पूल धोकादायक आहे हे की आत्ताच नाही, हे भाजप काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हाही सांगितलं होतं, तेव्हाही त्यांनाही कळायला पाहिजे होतं। प्रश्न राजकारणाचा नाही आहे। सरकार हे किंवा ते, या सरकारवर जो गुन्हा दाखल केला पाहिजे तो गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी जी मागणी होते त्याला खरंच अर्थ आहे। कारण या सगळ्यांचे मारेकरी कोण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि ही चर्चा आपल्याला करायची आहे की सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करायचा का? हे बळी कोणी घेतले? सावित्रीनं घेतले बळी, पुरानं घेतले, पावसानं घेतले की सरकारनं घेतले? आणि ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे। आज मी मुद्दाम या चर्चेमध्ये जरा जास्त लोकांना बोलावलेलं आहे, कारण चर्चेपेक्षा सुद्धा प्रत्येकानं आपले पैलू मांडणं, आपले मुद्दे मांडणं फार आवश्यक आहे। कारण सामान्य माणूस कमालीचा हतबल झाला आहे, निराश झाला आहे, अस्वस्थ आणि संतप्त आहे। त्या प्रत्येकाच्या भावनेला आज वाट मिळाली पाहिजे आणि म्हणून ही सगळी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आज मोठं पॅनल आहे। हे सगळे नामवंत पाहुणे माझ्यासोबत आहेत। माझ्या शेजारी बसलेले आहेत शिवसेनेचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत। मी मुद्दाम कोकणातल्या नेत्यांना म्हटलं की तुम्ही आलं पाहिजे, तुम्ही ही चर्चा प्रामुख्याने केली पाहिजे। भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम हे आपल्यासोबत असणार आहेत। त्याचप्रमाणे संजय कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, तेही आपल्यासोबत असणार आहेत। त्याचप्रमाणे बेलापूर स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत प्रेमप्रकाश पांडे। प्रेमप्रकाश पांडे हे सिव्हिल इंजिनियर आहेत, कन्स्ट्रक्शन इंजिनियर आहेत, स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत आणि पूल बांधणी याच विषयामध्ये त्यांनी प्रत्यक्ष काम केलेलं आहे, काम करतायत, त्यामुळे ते असणं फार महत्त्वाचं आहे। अजय सोनावणे हे
ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते अलिबागच्या कृषीवलचे निवासी संपादक होते, दीर्घकाळ काम केलेलं आहे त्यांनी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाडमध्ये अजय सोनावणे यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे, त्यामुळे अजय सोनावणे आत्ता आपल्यासोबत असणं फार महत्त्वाचं आहे. अमोल कलये आपल्यासोबत आहेत. अमोल कलये हे सामसोबत आत्ता काम करतात, रत्नागिरीचे आहेत, त्यामुळे कोकणामधले सगळे प्रश्न याच्या अनुषंगाने ते मांडणी करतील. त्याचप्रमाणे मिलिंद तांबे हे सामचे प्रतिनिधी, ते तिथे घटनास्थळी आहेत, ते फोनवरून माझ्यासोबत असणार आहेत. रायगडमधले 2 पत्रकार जाणीवपूर्वक मी त्यांच्याशी फोनवर बोलणार आहे. एक आहेत श्रद्धा वार्डे. श्रद्धा वार्डे या मूळच्या अलिबागच्या आहेत आणि आत्ता चीनच्या दौऱ्यावरून परत आलेल्या आहेत, त्यामुळे या सगळ्या संदर्भात त्या काही मांडणी करू शकतील. राजन वेलकर हे अलिबागमधले एक पत्रकार आहेत, तेही फोनवरून आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्यांच्यासोबत मला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि केदार डोईफोडे कोल्हापूरमधून आपल्यासोबत असणार आहेत. त्याचप्रमाणे विजय पवार हे सुद्धा पुण्यामधून असणार आहेत. विजय पवार हे जिल्हा माहिती अधिकारी होते रायगड जिल्ह्याचे, त्यामुळे एकूण प्रशासकीय यंत्रणा याच्या अनुषंगाने विजय पवार बोलू शकतील. केदार डोईफोडे कोल्हापूरमधून बोलू शकतील. या सगळ्या नामवंतांच्यासोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि ही चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे अजय सोनावणेंकडं. अजय सोनावणे, पहिल्यांदा मला सांगा, तुम्ही स्वतः महाडचे आहात, महाडमध्ये तुम्ही होतात, तुम्ही रिपोर्टिंग केलेलं आहे, एकूण या सगळ्या घटनेकडं तुम्ही कसं बघताय हे सांगा सुरुवातीला, मग आपण चर्चेला सुरुवात करू. कसं, महाड पोलादपूर तालुका हा डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे आणि महापूर, त्यानंतर दरडी कोसळणे ह्या संकटाला हे दोन्ही तालुके सातत्याने तोंड देत असतात. म्हणजे हे काय आता म्हणजे होतच असतं अधूनमधून. पण आजची जी ही घटना आहे ही म्हणजे निसर्गाचा प्रकोप म्हणणे म्हणजे फार चुकीचं आहे. ती घटना इतकी भयंकर आहे, पण ते निसर्गावरती मला असं वाटतं ढकललं जातं आहे. खरं तर ही आपल्या व्यवस्थेची चूक आहे. आपल्या व्यवस्थेने, आपण जसं मगाशी म्हटलेत की आपल्या व्यवस्थेने केलेला हा खून आहे. कारण का तो जो पूल आहे, तिथे जो बांधलेला पूल होता, हा पूल 100 वर्ष जुना पूल आहे. त्याच्यावरती पिंपळाची झाडं उगवली होती आणि तो पूर्णपणे नादुरुस्त झाला होता. त्यामुळं ही व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेने दुर्लक्ष केल्यामुळं पुलाकडे ही जी आजची दुर्घटना जी घडलेली आहे ती निव्वळ आपलं राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे, संबंधित विभागाचं दुर्लक्ष आहे आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. आणि फक्त हाच पूल अगदी धोकादायक झाला होता असं नाही, तर आपल्या मुंबई गोवा महामार्गावरचे अनेक पूल असे धोकादायक आहेत. त्याला अगदी माणगाव, त्यानंतर आता अलीकडं पेणजवळसुद्धा असाच एक धोकादायक पूल आहे. आणि आता ही आज दुर्घटना घडली, याच्यातून आपण काय शिकणार आहोत, हा एक याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे. कारण की आतून अशा आणखीन घटना घडू शकतात की काही पूल जे आहेत ते असे जीर्ण झालेले आहेत आणि आपली व्यवस्था त्याकडे अजिबात लक्ष देत नाही. आणि आता हा जो पूल आहे, जी घटना घडली, तो पूल अगदी पोलादपूरपासून जवळ आहे. महाबळेश्वरमधून सावित्री नदी उगम पावते आणि तिचा प्रवाह इतका जोरात असतो की तो प्रवाह ह्या पुलाच्या इथेच येतो किंवा रानबाजिरे धरणानंतर, रानबाजिरे धरण जे पोलादपूरजवळ आहे तिथे थोडासा हा प्रवाह थोडासा कमी होतो, पण नंतर तो पुढे आल्यानंतर महाडपर्यंत तो प्रवाह नदीचा फार जोरात असतो. तर इतका मोठा प्रवाह नदीचा हा पूल अडवून ठेवू शकतो का? 100 वर्षापूर्वीचा जुना जीर्ण झालेला पूल तर नाही अडवू शकत. आणि हे आपल्याला कळतं आणि संबंधित विभागाचे जे व्यवस्थेने केलेला खून आहे असं अजय सोनावणेंचं म्हणणं आहे. आणि व्यवस्थेनं जर खून केला असेल तर सत्ताधारी काय करतायत? उदय सामंतांकडे मला जायचंच आहे, पण राम कदम आपल्यासोबत फोनवरून थ्रू आहेत, आता ते लवकरच पोहोचतील. पण राम कदम, मी मुद्दाम तुमच्याकडे येतोय. व्यवस्थेनं खून केलाय, लोकांनी सांगितलं की चंद्रकांत पाटलांवर खुनाचा गुन्हा दाखल करा, या सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा. एवढं घडतंय राम कदम, काय तुमची प्रतिक्रिया आहे? सरकार आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आहे, सरकार गुन्हेगार आहे, राम कदम काय म्हणणं आहे? राम कदम, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? बरं, उदय सामंत, मला सांगा, राम कदमांशी संपर्क होत नाहीये. मला फोन आला की परत सांगा जरा संपर्क, कारण राम कदमांशी बोलणं फार आवश्यक आहे. पण उदय सामंत, तुम्ही मला सांगा की या सरकारमध्ये तुम्ही आहात, त्यामुळे जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाही. तुमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करायचा का? उदय सामंत, काय म्हणणं आहे? एक पहिली गोष्ट याच्यामधली सत्य अशी आहे की तो पूल हा जीर्ण झालेला होता आणि 100 वर्षापूर्वीचा होता. आपण जर क्लिपिंग्स बघितली किंवा त्याचे फोटोग्राफ्स जर बघितले, त्याच्यामध्ये माती देखील किती ठिसूळ झालेली आहे हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. आता या प्रश्नाकडे थोडं राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील बघण्याची गरज आहे, कारण मी रत्नागिरीचा आमदार असल्यामुळं त्या पुलावरनं गेली 22-30 वर्ष प्रवास करतो आणि त्या पुलाची परिस्थिती मला देखील माहिती आहे, जसं आता सोनवणे साहेबांनी सांगितली तसं.
जर तो पूल वाहून गेल्यानंतर तिथली माती ढासळलेली दिसते, तिथले दगड ढासळलेले दिसत आहेत, एवढंच नाही तर त्या पुलाच्या बाहेर काही केबल्स आलेले दिसत आहेत, याचा अर्थ त्या पुलावर देखील उत्खनन झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काही अधिकारी सांगतात मे महिन्यामध्ये की हा पूल जर चांगला आहे तर ते अधिकारी कोण आहेत, त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट नेमकं काय केलं आहे हे तपासून पाहणं गरजेचं आहे. आणि योगायोग असा आहे की मुंबई गोवा महामार्गाची मिटिंग ही आमची कोकणातल्या आमदारांना घेऊन उद्या चंद्रकांत दादांनी लावलेली आहे. मी इथं जे सांगतोय तेच चंद्रकांत दादांना विनंती करणार आहे की ज्या ब्रीफिंगवर आपण असं म्हणतोय की तो मे महिन्यामध्ये पूल सुस्थितीत होता, तर ते नक्की अधिकारी कोण आहेत, त्यांनी कशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आहे आणि जे स्ट्रक्चरल ऑडिट आपण आता 15 दिवसात करणार आहोत बाकीच्या पुलांचं, ते नक्की 15 दिवसामध्ये आपण पूर्ण करणार आहोत का, हे देखील आपल्याला आता नुसत्या कोकणातल्या जनतेला नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगावं लागेल. आणि सगळ्यात त्याच्यात थोडीफार समाधानाची बाजू अशी आहे की केंद्र शासनाने मुंबई गोवा हायवेचं चौपदरीकरण सुरू केलं आहे. आणि मी ज्या जिल्ह्याचं नेतृत्व करतो, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्गात मी कधी कधी जातो, तर या 2 जिल्ह्यामधले जे 100 वर्षापूर्वीचे 21 पूल आहेत ते पुनर्बांधणी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे आणि त्याच्यातल्या 13 पुलांचं काम सुरू झालेलं आहे. माझी आपल्या माध्यमातून देखील सरकारला विनंती हीच राहणार आहे की ज्यांनी मे महिन्यामध्ये हे स्ट्रक्चरल ऑडिट केलं त्यांनी कशा पद्धतीनं आधी हे स्ट्रक्चरल ऑडिट केलं ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ते कोण होते ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि याचा सगळा खुलासा हा कोकणाच्या जनतेसमोर आला पाहिजे. उदय सामंत, तुमचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही रत्नागिरीचे असता तरी कोकणाचे नेते आहात तुम्ही, त्यामुळे तुम्हाला कोकणाची पूर्ण भूमिका माहिती आहे, काय घडतंय. आणि जेव्हा चंद्रकांत पाटलांसारखा एक जबाबदार मंत्री हे सांगतो की मे मध्ये आम्ही गेलो होतो आणि मे मध्ये ते ऑडिट झालं, त्याच्यामध्ये लक्षात आलं की हा निर्धोक आहे, तुम्ही ऑडिट करता कसलं. मी बाकी यंत्रणा सोडून द्या, मगाशी आपण जी चर्चा करत होतो की उघड्या डोळ्यांनी कळतंय की हा पूल कधीही ढासळू शकतो, अशा वेळी काय चाललेलं आहे. त्यामुळे सरकारची गंभीर चूक होते आहे. तुम्ही उल्लेख केला स्ट्रक्चरल ऑडिटचा. आपल्यासोबत प्रेमप्रकाश पांडे आहेत जे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत. प्रेमप्रकाश पांडे, स्ट्रक्चरल ऑडिट करायचं म्हणजे काय करायचं असतं, जसं यांनी सांगितलं उदय सामंतांनी की काय करायचं हे सरकारी अधिकाऱ्यांना माहिती नाही, हे यंत्रणेला माहिती नाहीये. मुळात प्रेमप्रकाश पांडे, स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल, त्या इंजिनिअरिंगबद्दल काय सांगाल. प्रेम प्रकाश. हाँ, ये जो पुराने ज़माने के जो ब्रिज बने हुए हैं ब्रिटिश ज़माने के, ये ग्रेविटी ब्रिज कहलाते हैं और ये स्टोन से बने होते हैं. सो इनका जो ऑडिट है ये आमतौर पे विजुअल होता है, यानी हम आँख से देखते हैं कि उसके क्रैक्स वगैरह ओपन तो नहीं हुए हैं, क्योंकि वो फर्स्ट साइन होता है कि अगर क्रैक्स ओपन हो गए हैं तो उसमें कमजोरी आ गई है. पेड़ अगर आ जाते हैं तो पेड़ के जड़ पत्थरों के जॉइंट्स को कमज़ोर कर देते हैं, उनको ओपन कर देते हैं. और ये पूरा ग्रेविटी स्ट्रक्चर है, इसमें कोई रीइंफोर्समेंट नहीं होता है, इसमें कोई कंक्रीट नहीं होता है. ये पत्थर से पत्थर पे वजन जाता है आर्च होने के कारण. तो अगर वो आर्च कमज़ोर हो गया तो गिरने के चांस रहते हैं. एक चीज़ है जो वर्टिकल लोड के कारण होता है. आजकल गाड़ियाँ बड़ी हो गई हैं, गाड़ियों की फ्रीक्वेंसी ज़्यादा हो गई है, उन चीज़ों के लिए ये ब्रिज डिज़ाइन नहीं था. जब ये ब्रिज डिज़ाइन किया गया तो गाड़ियाँ कम थी, फ्रीक्वेंसी कम थी, अभी लोड बढ़ गया है. दैट एक चीज़ है. दूसरा है कि ये जो पुराने ब्रिज बने थे वो हाई फ्लड लेवल से नीचे बनते थे और फ्रीक्वेंटली फ्लड में डूब जाते थे. अभी वातावरण में परिवर्तन होने के कारण फ्लैश फ्लड की फ्रीक्वेंसी बढ़ गई है. तो इस चीज़ को देखना चाहिए कि ये जो पुराने ब्रिज हैं ये हॉरिजॉन्टल लोड के लिए डिज़ाइन नहीं है, पानी का लोड के लिए डिज़ाइन नहीं है, ये वर्टिकल लोड के लिए डिज़ाइन है. और अगर फ्लैश फ्लड आता है और बहुत तेज़ पानी आता है तो ये शेयर ऑफ हो जाएंगे. तो ऐसे ब्रिजों को अगर हमको यूज़ करना है तो उसको स्ट्रेंथनिंग करना चाहिए. और इसका जो स्ट्रक्चरल ऑडिट का सिस्टम है वो अभी तक ठीक से इवॉल्व नहीं हुआ है. स्ट्रक्चरल ऑडिटची जी पद्धत आहे ती इव्हॉल्व झालेली नाहीये. पण उदय सामंतांनी जो मुद्दा मांडला ते स्वतः सरकारमध्ये आहेत, तरीही त्यांनी जे काही मांडलं त्याचं उत्तर राम कदमांना द्यावं लागणार आहे. राम कदम हे भाजपचे प्रवक्ते आहेत. चंद्रकांत पाटील जेव्हा जाहीरपणे म्हणतात की मे मध्ये आम्ही ऑडिट केलं आणि तो पूल निर्धोक आहे असं आम्हाला वाटलं होतं, तेव्हा त्या बातमीनंतर सगळे सर्वसामान्य लोक अक्षरशः हसायला लागले. त्यांना हसावं की रडावं हे कळेना, कारण सगळ्यांना माहिती होतं की हा पूल धोकादायक आहे, हे उघड्या डोळ्यांना समजतं. स्ट्रक्चरल ऑडिट ही काय गोष्ट आहे. राम कदम, तुमच्या सरकारवर, या सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल का करू नये, सरकारची ही गंभीर चूक आहे असं वाटतं का राम कदम, काय म्हणणं आहे. कसं आहे
की दोन गोष्टी आहेत. मुळामध्ये ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये ज्याही लोकांचा मृत्यू झालेला आहे हे तुम्हाला मला आपल्या प्रत्येकालाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरातल्या मराठी माणसाला वाईट वाटलेलं, प्रत्येकालाच वाईट वाटलंय, विषय तो नाही आहे. दोन गोष्टी येतात की अशा प्रकारची घटना घडताच कामा नये. का घडली, कुणाच्या चुकीमुळे घडली, त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याला कठोरात कठोर म्हणजे शिवकालीन राज्यात जशी कडेलोटाची शिक्षा दिली जायची तेवढी कठोर शिक्षा जो कोणी दोषी असेल त्याला दिली पाहिजे. ही भावना तुमची आमची सगळ्यांची आहे. आणि दुसरं की इथून पुढे भविष्यात असे कोणते ब्रिटिशकालीन पूल आहेत की ज्याचं ऑडिट झालंय आणि जे बरोबर दाखवले गेलेत पण भविष्यात तरी ज्याच्यामध्ये धोका होऊ शकतो, तर त्याच्यापासून आपल्याला कसं वाचता येईल, आजपासून त्याची आपल्याला कशी काळजी घेता येईल, या दोन भूमिकेतून या प्रश्नाकडे बघण्याची आवश्यकता आहे. जो पहिला प्रश्न तुम्ही म्हणालात, एक लक्षात घ्या साहेब की हा काय पूल अचानक रातोरात पडलेला नाही आणि ऑडिट हा काही सरकारचा मंत्री करत नसतो. हे टेक्निकल इंजिनियर्स त्याचं ऑडिट करत असतात आणि जे टेक्निकल इंजिनियर्सने केलेलं ऑडिट आहे ते चंद्रकांत दादांसारख्या प्रामाणिक माणसानं या ठिकाणी मांडलेलं आहे. आता पाण्याचा फोर्स हे मोठमोठ्या दगडांना सुद्धा, मोठमोठ्या डोंगरांना सुद्धा भगदाड पाडू शकतो, एवढा पाण्याचा फोर्स असतो, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण तरी सुद्धा प्रचंड पूर आला, पाण्याचा फोर्स होता की हा पुलामुळे पूल तकलादू होता, या सगळ्या गोष्टी चौकशीच्या नंतर समोर येतील. हे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आणि तशा प्रकारचे आदेश देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीनं दिलेले आहेत. मूळ मुद्दा असा येतो की अशा प्रकारच्या पुलाचं ऑडिट झाल्याच्या नंतर तो पूल वाहतुकीसाठी योग्य आहे अशा प्रकारची भूमिका ज्या कोणत्या इंजिनियरनी, ज्या कोणत्या एजन्सीने दिली असेल, ज्या कोणत्या अधिकाऱ्याने दिली असेल, तर आपण समजून घेतलं पाहिजे. हे काही कुठला मंत्री, कुठला आमदार, कुठला खासदार, राम कदम तुमचा मुद्दा पोहोचला. जेव्हा असं घडतं, राम कदम तुमचा मुद्दा पोहोचलाय. राम कदम तुमचा मुद्दा पोहोचलाय. सरकारी अधिकाऱ्यांवर खापर फोडून सरकार ही जबाबदारी अजिबात टाळू शकणार नाही. राम कदम, तुम्ही जिथले आमदार आहात, तुमच्या शेजारीच प्रकाश मेहता तिथलेच आमदार आहेत, ते रायगडचे पालकमंत्री आहेत. ऐका, रायगडच्या लोकांनी आपल्या पालकमंत्र्याला आजवर बघितलं पण नाहीये. पालकमंत्री ओळखा आणि 1 लाख रुपये अशा प्रकारचे व्हॉट्सअपवर संदेश, मेसेज सुरू झालेले आहेत. संजय कदम आपल्यासोबत आहे. संजय कदम, आता राम कदमची भूमिका मांडतायत. त्यांचं म्हणणं आहे की कुठला तरी सरकारी अधिकारी असेल, तुम्ही भूमिका मांडताय की सरकारी अधिकारी करतो. ऐका, मंत्री ऑडिट करत नाही, आमदार ऑडिट करत नाही, अशा प्रकारची भूमिका राम कदम तुम्ही मांडताय. संजय कदमांना बोलू द्या. संजय कदमानंतर मी पुन्हा तुमच्याकडे येतो. संजय कदम, आताची भूमिका नाही मला 2 मिनिटं आपण ज्या गंभीर पद्धतीने बोललेले आहात त्या गंभीर ऐका संजय कदम, एक सेकंद, मी तुमच्याकडे येतो. मला असं वाटतं मी तुमच्याकडे येतो. राम कदम, मी तुमच्याकडे येतो. संजय कदम बोला. संजय कदम बोला. गंभीर आरोप केल्याच्या नंतर जर आपण मला बोलायला देणार नसाल तर ही कोणती प्रथा परंपरा आहे? आपण तिथल्या ज्या पालकमंत्र्यांनी. संजय कदम बोला, मी तुमच्याकडे येतो. संजय कदम बोला. सावित्री नदीवरील या दुर्घटनेला स्ट्रक्चर ऑडिटचा मुद्दा आणून एखादी दुर्घटना झाल्यानंतर शासन स्ट्रक्चर ऑडिट करणार ही भूमिका शासन सातत्याने या ठिकाणी मांडत आलेलं आहे आणि म्हणून स्ट्रक्चर ऑडिट हे होईल. परंतु आज जी दुर्घटना झाली, या दुर्घटनेला स्ट्रक्चर ऑडिटसाठी ज्या ऑडिटरनी त्याला क्लिअरन्स सर्टिफिकेट जे दिलेलं आहे की या ठिकाणचा रस्ता योग्य आहे आणि तो पूल कोसळला, त्या पुलावरती माझं तर मत आहे, मी तर सातत्याने या पुलावरून महाड आणि पोलादपूर नंतर माझा हा खेड मतदारसंघ सुरू होतो. मी सातत्याने ह्या पुलावर आम्ही ये जा करत असतो आणि म्हणून नवीन पूल झाला असताना सुद्धा जुना पूल त्याच्यामध्ये त्या पुलाचं ऑडिट केल्यामुळे स्ट्रक्चर ऑडिटर आमचं ऑडिट झालंय आणि शासनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्यमंत्री हे सांगतात की दुर्घटना घडल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑडिट करणार आहोत. ही झाली बाब या ठिकाणी सावित्री नदीच्या पुलावरील या हायवेच्या घटनेची. परंतु अशा पद्धतीने घटना गेल्या 2-4 महिन्यामध्ये जो राष्ट्रीय महामार्ग कोकणामध्ये जातो त्याच्यामध्ये एप्रिल आणि मे मध्ये जवळ 250-300 लोकांना त्या ठिकाणी आपला प्राण गमावा लागला. त्याच्यामध्ये खड्डे पडलेत. आता या ठिकाणी गणपतीमध्ये प्रचंड चाकरमानी त्या ठिकाणी येणार आहे, रहदारी सुरू होणार आहे. कित्येक लोकांना त्या ठिकाणी अपंगत्व आलं आणि मग ह्याच्यामध्ये अशा घटना घडल्यानंतर कधी त्या ठिकाणी पालकमंत्री आले, कधी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री आले
पत्रकारांनी त्याच्यामध्ये त्या हायवेबाबत आंदोलन केलं, स्थानिक जनतेने त्याच्यावर आंदोलन केलं, इतर राजकीय पक्ष वारंवार त्या ठिकाणी आंदोलन करत असताना देखील गेल्या 2 महिन्यामध्ये 250-300 लोकांना त्या ठिकाणी प्राण गमावं लागलं. आणि म्हणून एखादा जीव गेल्यानंतर मग स्ट्रक्चर ऑडिट करतो, ऑडिट करणारा त्याच्यावर कारवाई करणार. त्याच्यामध्ये आमचं म्हणे सरकार या ठिकाणी उदासीन आहे. गेले 2 वर्ष आम्ही सातत्याने नॅशनल हायवेवर पाठपुरावा अगदी करतोय. संजय ठेकेदार कदम काम संजय सोडून कदम गेले. तुमचा मुद्दा पोहोचलाय. राम कदमांना बोलायचंय, हो. उदय सामंतांना पण बोलायचंय, पण मुळामध्ये आता काय घडलं, आक्षेप नक्की काय आहेत? मिलिंद तांबे तिथे आत्ता आहेत वृत्तांकन करण्यासाठी सामच्या वतीनं. मिलिंद तांबे, काय चित्र आहे? आणि खरंच जे आता राम कदम म्हणतायत की कुठल्या तरी अधिकाऱ्याने केलं असेल ऑडिट किंवा काय, पण सरकारची जबाबदारी एका अर्थानं नाही अशा प्रकारची भाषा वापरली जाते. मिलिंद तांबे, काय तुमचं म्हणणं आहे, काय निरीक्षण आहे? सर अगदी बरोबर आहे. आज दिवसभरच मी महाडमध्ये आहे. ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे तिचं आपण वार्तांकन करतोय. लोकांमध्ये प्रचंड चीड आहे, कारण काही लोकांशी जेव्हा आम्ही बोललो स्थानिक लोकांशी, त्यांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की 2 वर्षांपूर्वी हा जो ब्रिटिशकालीन जो ब्रिज आहे जो आता पुरामध्ये वाहून गेलाय, या ठिकाणी एक नोटीस देखील लावली होती की हा ब्रिज धोकादायक आहे, याच्यावरून प्रवास करू नये. मात्र त्याच्यानंतर अचानक ही नोटीस बोर्ड काढलेली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी हा ब्रिज धोकादायक होता, मात्र त्याच्यानंतर त्याची डागडुजी करून किंवा हलगर्जीपणानं म्हणा हा पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे साधारणतः 2010 साली अशी माहिती मिळते आहे की ब्रिटिश सरकारनं हे ब्रिज बनवले होते. 2010 साली त्यांनी एक अहवाल दिला आणि सरकारला कळवलं की आम्ही जी हे कोकणामध्ये ब्रिज बांधलेले आहेत त्यांची गॅरंटी ही संपलेली आहे, हे धोकादायक आहे, तर कृपया याच्यावर वाहतुकीला आपण परवानगी देऊ नका. या बाबतीत जेव्हा आज मुख्यमंत्र्यांना विचारलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या देखील गोष्टीची चौकशी होईल. असा कोणता ब्रिटिश सरकारनं आपल्याला अहवाल दिला आहे का, याची देखील चौकशी होईल. मात्र सध्या शोध मोहीम महत्वाची आहे. रात्रीपासून ही शोध मोहीम सुरू झालेली आहे. शोध मोहीम सुरू झाली, त्यातून काही गाड्या किंवा जे काही लोक वाहून गेले असतील ते शोधल्याच्या नंतरच बाकी या प्रकरणाची चौकशी होईल आणि त्याच्यानंतर जे काय सत्य बाहेर येईल त्याच्यावर आम्ही कारवाई करू. कुठेतरी एकंदरीत आपण मुख्यमंत्र्यांचं जरी आता हे स्टेटमेंट पाहिलं तरी ते देखील ही जी महत्वाचे जे प्रश्न आहेत की धोकादायक ब्रिज होता, त्याचं ऑडिट करण्यात आलेलं होतं का, ब्रिटिश सरकारनं असे काही आपल्याला सूचना केलेल्या होत्या का, याच्या बाबतीत कोणतीही माहिती सरकार देताना दिसत नाही. अगदी मिलिंद तुम्ही आमच्यासोबत राहा, ही माहिती अतिशय महत्वाची आहे. 2010 मध्ये जेव्हा या प्रकारची नोटीस येते तेव्हा सरकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं होतं, त्यांना उत्तर द्यावी लागतील. पण आत्ता जे सत्तेत आहेत त्यांनी प्राथमिकता उत्तर दिलं पाहिजे. ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मे मध्ये हा पूल निर्धोक होता असं चंद्रकांत पाटील सभागृहामध्ये थेटपणे सांगतात आणि तरीही राम कदम म्हणतात की ते प्रामाणिक मंत्री आहेत. राम कदम, आता बोला, काय तुमचा मुद्दा आहे? अपेक्षा आहे की बोलत असताना आपण मला अडवणार नाही, कारण आपण जो गंभीर मगाशी आरोप केला एका चांगल्या मंत्र्यांवर, प्रकाश मेहतांवर, तो चुकीचा आहे. मी स्वतः प्रकाश मेहता पालकमंत्री रायगडचे आहेत. आठवड्यातून एकदा, 10 दिवसातून एकदा ते स्वतः त्या ठिकाणी जातात. अनेक प्रवासामध्ये मी स्वतः त्यांच्यासोबत गेलेलो आहे. त्याच्यामुळे ती दुर्घटना घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. पण अशा पद्धतीने एका चांगल्या मंत्र्यावर आरोप करणं योग्य नाही, हा भाग एक. आणि दुसरा भाग, काल रात्री घटना घडल्याच्या नंतर स्वतः पालकमंत्री जातीनं कलेक्टर असतील, SP असतील, डिझास्टर मॅनेजमेंटची टीम असेल, या सगळ्यांना त्या ठिकाणी पाठवून स्वतः पहाटे त्या ठिकाणी निघालेले आहेत. तिकडे पोहोचले. सगळेच मुख्यमंत्री गेले, माननीय मुख्यमंत्री गेले, एकनाथ शिंदे साहेब गेले, सगळे विरोधी पक्षनेते, राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले. त्याच्यामुळे अशा दुर्घटना घडल्याच्या नंतर आपण त्याला राजकीय रंगानं किंवा राजकीय ढंगानं आपण त्याच्याकडे पाहू नये. अशा घटना भविष्यात घडू नयेत आणि घडली घटना कशामुळे घडले याचं आपण सगळ्यांनी असेसमेंट केलं पाहिजे. याला राजकीय रंग देण्यात अर्थ नाही. प्रकाश मेहता रायगडमध्ये वारंवार जातात. मी तुम्हाला कार्यक्रमाला, तुम्ही त्यांनाही बोलवा, मलाही बोलवा, मी तुम्हाला अनेक कार्यक्रम दाखवेन की ज्या कार्यक्रमाला प्रकाश मेहता त्या ठीक आहे. राम कदम तुमचा मुद्दा पोहोचला. प्रकाश मेहता रायगडमध्ये संपादकांनी असं म्हणणं हे ठीक आहे. प्रकाश मेहतांबद्दल तुम्ही जी भूमिका मांडता, राम कदम, व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे की आमचा पालकमंत्री दाखवा. ते जात असतील, त्यांचं रायगडमध्ये फार्म हाऊस पण असेल. मुद्दा असा आहे की रायगडसाठी जे करायला पाहिजे ते केलं जात आहे का, तिथल्या लोकांसाठी जे करायला पाहिजे ते केलं जात आहे का? आणि म्हणून एक लक्षात घ्या, आणि याचं राजकारण नाहीये,
याचं मुळात- राजकारण नाहीये. मुळात संजय एक 100 माणसं जेव्हा माझी मरतात, संजयजी- माझ्या घरातली ती असतात, संजयजी- तुमच्या घरातला एक लक्षात घ्या राम कदम, त्यांचं- हा संताप जो आहे ना, हा संताप अहो, महाराष्ट्राचा संजय संताप साहेब. आहे. जेव्हा एखादा माणूस नाहक केवळ सरकारच्या यंत्रणेच्या चुकीमुळे संजयजी- मरतो, अशी 100हून जास्त माणसं मेल्याची संजय भीती व्यक्त साहेब. होते. एक सेकंद, कोल्हापूरमध्ये केदार डोईफोडे आपल्या सोबत आहे. संजयजी- केदार डोईफोडे हे जे चाललंय, संताप- आणि तरी संताप- एक सेकंद राम कदम, एक माझा आपला सेकंद राम सर्वांचा कदम, मला आता संयमानं बोलण्याची माझी संजयजी. इच्छा नाहीये. केदार डोईफोडे, मला सांगा, ज्या पद्धतीनं माणसं मरतायत आणि ज्या प्रकारे सरकार आजही उदासीन आहे, केदार डोईफोडे नक्की काय चाललंय? तुम्ही या क्षेत्रातले अभ्यासक आहात, विश्लेषक आहात, केदार डोईफोडे कसं बघताय? डोईफोड्यांचा आवाज येत नाहीये. पुलाबद्दल सांगायचं तर लोड बेरिंग स्ट्रक्चर होतं, पाण्याची व्हेलॉसिटी तुफान वाढली आणि पूल हा वाहून गेला. मी सकाळपासून त्या पुलाची चित्र बघतोय, तर त्याचा चित्राचा असं दिसतं की स्लॅबचा काही अडचण नव्हती, पण पिअर कोलॅप्स झाले. पिअर कोलॅप्स का झाले तर ऑडिट करताना त्या जे लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे त्याचा दर्जा तो बघितला गेला नाही व्यवस्थित, असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की या पुलांचं स्ट्रेंथनिंग सुद्धा करता येऊ शकतं. ह्याला RCC जॅकेटिंग नावाचा एक प्रकार असतो की पूर्ण पुलाचे जे पियर आहेत त्याला RCC जॅकेटिंग केलं तर त्याचं स्ट्रेंथनिंग वाढून या पुलाची त्या पुलाची साधारण 20 ते 30 वर्ष लाईफ वाढू शकते. आपल्याकडे या भागामध्ये अनेक पूल असे आहेत. आमच्याकडे सांगली, सातारा, कोल्हापूर अनेक ब्रिटिशकालीन पूल आहेत की ज्याचं ऑडिट बऱ्यापैकी सरकारनं केलेलं आहे, पण त्याचे स्ट्रेंथनिंग जो प्रकार आहे त्याच्यात लवकरात लवकर सरकारनं लक्ष घालायला पाहिजे आणि फार उत्तम टेक्निकल नॉलेज वापरून आपण त्या अगदी पुलांचं केदार आयुष्य केदार हा वाढवू मुद्दा शकतो. अतिशय महत्वाचा आहे. आणि मुळामध्ये हा प्रश्न केवळ तिथला नाहीये, ब्रिटिशकालीन अनेक ठिकाणी पूल आहेत, कोकणात तर आहेतच, पण चंद्रकांत पाटील ज्या कोल्हापूरचे आहेत त्या कोल्हापूरमध्ये पंचगंगेवरचा जो पूल आहे तो ब्रिटिशकालीन आहे, त्याची मुदत संपली असं सांगूनही पुढे काही घडलेलं नाहीये. एखाद्या अपघाताची हे वाट बघतील आणि पुन्हा सांगतील सभागृहामध्ये की आम्ही परवा ऑडिट केलं होतं, तो निर्धोक होता. उदय सामंत, जे चाललंय, तुम्ही सरकारमध्ये आहात, पण जर तुम्ही लोकांच्या बाजूने आहात की सरकारच्या बाजूने आहात, तुमचे पक्षप्रमुख सातत्यानं भूमिका मांडतात की आम्ही लोकांच्या बाजूने आहोत, हे सगळं घडत असताना शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? प्रश्न राजकारणाचा नाहीये, प्रश्न माणसं मरतात तेव्हा भूमिका मी साहेब घेण्याचा. सुरुवातीला जसं सांगितलं की राजकारण बाजूला ठेवून कोकणी जनतेकडे आज बघणं गरजेचं आहे. जो काय प्रकार घडला हा दुर्दैवी आहे, हे मगाशी देखील मी आपल्याला सांगितलं. पण आत्ता जो मुद्दा आला की जे ब्रिटिशकालीन पूल होते त्याचं रिस्टोअर करणं गरजेचं होतं, याचा प्रयोग देखील कोकणामध्ये झालेला आहे. म्हणजे मी तुम्हाला नाव घेऊन सांगेन की सप्तलिंगी पूल जो आहे तो 1980 साली झाला, परंतु आरवली नावाचं एक गाव आहे मुंबई गोवा हायवेवर, त्याचं रिस्टोअर झालेलं आहे. त्याच्यानंतर लांजा तालुक्यातला एक पूल आहे त्याचं रिस्टोअर झालेलं आहे. मगाशी जो त्यांनी मुद्दा सांगितला की नुसतं स्ट्रक्चरल ऑडिट करून आपल्याला थांबलं तर ह्याच घटना घडणार आहेत. आता या घटनेवरनं शहाणपणा शिकून काही गोष्टी करणं गरजेचं आहे. मी जी माहिती घेतली आता इथे येत असताना अधिकाऱ्यांकडनं, मला असं कळलं आहे की महाडच्या या दोन्ही पुलांच्या बाजूला देखील 4 लेनचा एक पूल होतो आहे, त्याच्यातले 13 पुलांची कामं सुरू आहेत. मग जर ही नोटीस लावलेली होती की हा पूल धोकादायक आहे तर ती नोटीस कुणी काढली आणि ती कशासाठी काढली ह्याची देखील चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ती नोटीस काढल्यानंतरच ते ट्रॅफिक सुरू झालेलं आहे. आणि आताची जर परिस्थिती आपण बघितली दुसऱ्या पुलाची, तर दुसऱ्या पुलावरनं देखील 2 वे ट्रॅफिक जाईल अशी परिस्थिती नाही आहे, हे आपल्याला देखील श्रवणेसाहेब माहिती आहे. आणि म्हणून चौकशी करत असताना नुसती पूल कसा पडला, त्याच्यामध्ये माती होती का, स्ट्रक्चरल ऑडिट कोणी केलं आहे, याच्यापुरती मर्यादित चौकशी करून उपयोगाची नाही. तर जे लोकांचा आवाज आहे, जो जनतेचा आवाज आहे, तोच आमचा आवाज आहे, कोकणी माणसाचा जो आवाज आहे तोच आमचा आवाज आहे की नोटीस काढण्यापासून चौकशी झाली पाहिजे की नोटीस का काढली गेली आणि त्याच्यानंतर ही कारवाई झाली पाहिजे. आणि भविष्यामध्ये कोकणातच नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट झालं नाही किंवा स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे परंतु अशा पद्धतीचेच पूल तयार आहेत किंवा अशा पद्धतीचीच दुर्घटना घडणार आहे असं होता कामा नये. म्हणून ठोस भूमिका सरकारने घेणं गरजेचं आहे. आणि मी आपल्याला वचन देतो आणि कोकणी जनतेला देखील वचन देतो की उद्या जी चंद्रकांत दादांकडे मिटिंग आहे मुंबई गोवा हायवेची, त्याबाबत हीच भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून मी मांडणार आहे.
अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. तंत्रज्ञान म्हटलं की आपल्याला आणि प्रामुख्याने या सरकारला फक्त फेसबुकचा वापर, ट्विटरवर काहीतरी सांगणं एवढंच कळतं. पण तंत्रज्ञान हे पूल बांधणीचं तंत्रज्ञान, स्ट्रक्चरल ऑडिटचं तंत्रज्ञान या अंगानं पण विषय आपण बघितला पाहिजे. असं बघितलं जात नाही म्हणून ही वेळ येते. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्याला आणखी पोस्टमार्टम करायचं आहे. प्रश्न राजकारणाचा नाही, याचा अर्थ सरकारबद्दल बोलायचं नाही असं अजिबात नाही आहे. सरकारला जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि सरकारला जे सवाल आम्ही विचारतो आहोत त्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत. त्यामुळे मी ही चर्चा राजकीय वळणावर अजिबात नेत नाहीये. सरकारची जबाबदारी सरकारनं ओळखली पाहिजे आणि जे आमचे सर्वसामान्य माणसं अक्षरशः मरतायत तिथे काही कारण नसताना केवळ तुमच्या चुकीमुळे, केवळ सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे, ही चूक तेवढी जुन्या सरकारची पण आहे, पण आता फक्त हे सत्तेत असल्यामुळे यांच्याकडे माझा रोख आहे. ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो बळी नक्की कोणी घेतले. सावित्रीचा पूल वाहून गेला, त्याच्यामध्ये गाड्या वाहून गेल्या, माणसं वाहून गेली आणि होत्याचं नव्हतं झालं. अशी भीती व्यक्त होते की 100हून जास्त माणसं दगावली असतील. कशामुळे असं घडतं? हे सगळे बळी जे आहेत ते सावित्रीनं घेतलेले आहेत, पुलानं घेतलेले आहेत, पावसानं घेतलेले आहेत की सरकारनं घेतलेले आहेत? लोकांचं म्हणणं असं आहे हे बळी सरकारनं घेतलेले आहेत. त्यामुळे सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं पाहिजे आणि खुनाचा गुन्हा सरकारवरच दाखल केला पाहिजे, अशा लोकभावना आहेत, संतप्त आहेत. मिलिंद तांबे सामच्या वतीने तिथे गेले, त्यांनी वृत्तांकन केलं आणि ते सांगत होते की लोक संतप्त आहेत, निराश आहेत, वैफल्य आलेलं आहे. अशा वेळीसुद्धा हे वारंवार घडतं आहे. केवळ मी कॉमन मॅन आहे, ही माझी चूक आहे का? म्हणजे जेव्हा ह्या मंत्र्यांचं नवीन घर जेव्हा येतं, त्यांना घर मिळतं, तेव्हा त्या घरामध्ये इंटेरियर काय, हे काय, ते काय, लाखो करोड रुपये हे मंत्री खर्च करतात स्वतःच्या घरासाठी. पण पूल आहे, लोक त्याच्यावरून जात आहेत, त्याची मात्र चिंता अजिबात नाही आहे. अमोल कलई आत्ता आपल्यासोबत आहेत, सामचेच रत्नागिरीचे प्रतिनिधी आहेत आणि एकूणच कोकणाची अवस्था या अंगानं मगाशी माझ्याशी बोलत होते. अमोल, मला सांगा, वारंवार या प्रकारच्या गोष्टी घडत आहेत कोकणामध्ये, तर कारण कोकणाचं एकूणच सगळं जिओग्राफी, भूगोल सगळ्या संवेदनशील आहे. का घडतं असं? का दुर्लक्ष होतं? उदय सामंतांसारखे मंत्री मिळतात कोकणाला तरीही हे घडतं. अमोल, काय कारण आहे? बरोबर, कोकणामध्ये पूरजन्य परिस्थिती ही आत्ताच आलेली नाही, यापूर्वी देखील अशी परिस्थिती, पूरजन्य परिस्थिती आहे ती आलेली आहे. परंतु राजकीय नेत्यांचं जे आहे ते कोकणाकडे दुर्लक्ष होतं आहे. म्हणजे कोकणातले मंत्री असतील किंवा आमदार असतील, हे एकत्र कुठे येत नाही. एक आवाज जो आहे एकाचा कोकणातील नेत्यांचा, हा कुठे दिसत नाही आहे. यापूर्वी ही खेडमध्ये बस पलटी झाली होती. जेव्हा एखादा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेला त्या गोष्टीकडे आहे ते गांभीर्याने लक्ष दिलं जातं. ब्रिटिश कालीन जे पूल आहेत रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये, असे जवळपास 15 ब्रिज आहेत जे आता जीर्ण अवस्थेत आहेत. परंतु शासनानं फारसं त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. या ब्रिज जे बांधताना एक ठराविक टनाची कॅपॅसिटी या ब्रिजची होती, परंतु आज 100 टन असेल, त्यापेक्षा अधिक टन या ब्रिजवरून वाहिलं जातं आहे. तर दुसरीकडे जे आहे वाळू उपसा, रायगडमध्ये असेल किंवा रत्नागिरीमध्ये असेल, मोठ्या प्रमाणात जो आहे तो वाळू उपसा, वैध असेल अवैध असेल, अशा अनेक पद्धतीने वाळू उपसा केला जातो. त्याचा कुठेतरी या पुलांना धोका बसतोय. हे सगळं खरं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे विदर्भाची, मराठवाड्याची आपली एक ओळख आहे तशी कोकणाची पण आहे. पण कोकणातले नेते या सगळ्या मुद्द्यांसाठी एकत्र येत नाहीत, अशा प्रकारची भूमिका अमोल मांडतात. संजय, मला सांगा, संजय कदम, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही पक्ष असेल, कोकणाच्या भल्यासाठी तुम्ही सगळे नेते एकत्र का येत नाहीत? उदय सामंत मगाशी म्हणाले की आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. तुम्ही एकत्र का येत नाही आणि एवढे प्रश्न आहेत कोकणाचे का सोडवत नाही? संजय, काय म्हणणं? फुल स्क्रीन असेल पाहत आहेत. पण दिवसभरात ही शोध मोहीम अखंड मेहनत घेऊन सगळ्यांनी राबवली. या खात्याच्या मंत्र्यांनी जे सांगितलं की स्ट्रक्चर ऑडिट आम्ही करणार आहोत, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आमचा ऑडिट रिपोर्ट आहे की पूल त्याच्यामध्ये धोकादायक नाही म्हणून, आणि रिपोर्ट दिल्यानंतर एका महिन्यामध्ये तो पूल त्या ठिकाणी कोसळतो. म्हणजे ते खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्या रिपोर्ट घेण्यासाठी जागेवरती गेले होते का, हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. आजची जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेमध्ये सगळीच लोक जे मृत्यू पावलेत ती जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यातली आहेत. आणि म्हणून हे सगळे सातत्याने अपघात होत असताना हा राष्ट्रीय महामार्गावर झालेला अपघात, आणि ह्या अपघाताबरोबर जे राष्ट्रीय महामार्गाच्या नेहमीच्या रस्त्यावरती जे अपघात होतात, आणि त्याच्याबाबत सर्व पक्षांनी पत्रकार आंदोलन केलीच.
परंतु शासन म्हणून त्याच्यामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे ती त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भूमिका शासन पार पाडत नाही. आणि मग दुर्घटना घडल्यानंतर शासनाला शहाणपण त्या ठिकाणी सुचतंय आणि त्याच्यामुळे असे नाहक बळी लोकांना त्या ठिकाणी जात आहेत. बरोबर. संजय कदम तुमचा मुद्दा पोहोचला. मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला होता, पण ठीक आहे, तुमचा हा मुद्दा पोहोचलेला आहे. विजय पवार आपल्यासोबत आहेत. विजय पवार हे रायगडचे निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी आहेत आणि एकूणच सगळ्या सरकारी यंत्रणेच्या अनुषंगाने मी विजय पवारांना बोलावलेलं आहे. विजय पवार, या सगळ्यामध्ये सरकारी यंत्रणा अपयशी ठरली असं आपण म्हणतो आहोत. यंत्रणा म्हणजे नक्की कुठले घटक, काय व्हायला पाहिजे होतं जे झालं नाही, सरकारी यंत्रणा अपयशी ठरली म्हणजे नक्की काय झालं जरा सांगा. मुळात हा जो पूल बांधला गेला 2005 नवीन पूल समांतर बांधला गेला, त्याची रुंदी कमी होती. त्याच्यामुळे गोव्याकडनं रत्नागिरीकडनं मुंबईकडे जाणारे जे वाहनं होती ती जो आज काल पूल पडला त्याच्यावरनं जात होती आणि तो अपूर्ण असल्यामुळे तो अत्यंत जुना ब्रिटिशकालीन असल्यामुळे तो खिळखिळी झाला होता. 3 वर्षापूर्वी येत्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये त्या ठिकाणी वडाची झाडं मोठमोठी उगली असल्यामुळे त्याची मुळं आतमध्ये शिरली होती आणि तो खिळखिळी झालेला होता. गेल्या 2 दिवसापूर्वी कोकणामध्ये महाड भागात 202 मिलीमीटर पाऊस पडला आणि कॅचमँड एरियामध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळे महापूर त्या ठिकाणी आला. महापूर त्या ठिकाणी आल्यामुळे तो आधीच झालेला खिळखिळा पूल आणि त्याला या पद्धतीने त्या पुलामुळे तो ढासळला. बेसिकली काही लोकांनी असं सांगितलं की तो पूल बंद केलेला होता, नोटीस बोर्ड लावला होता, पण माझ्या माहितीप्रमाणे जुला पुलाला जर त्यांनी बॅरिकेड्स लावले असते तर वाहनच पुढे गेले नसतील. दुर्दैवाने रात्री 11-11:30 वाजता घडलेली ही घटना आहे. त्यावेळेस त्या वाहन चालकाला पुढे काय आहे कदाचित दिसलं नसेल. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे कित्येक वाहनं त्या एवढ्या रात्री त्या पाण्यामध्ये पडली आणि अक्षरशः वाहून गेलेली. ते किती आहेत हे आपल्याला आज सांगता येणार नाही. परंतु मी जे मागे आपलं दूरदर्शनवरनं बातम्या ऐकल्या त्याच्यात हेलिकॉप्टरने शोध चालू आहे असं मला कळालं, पण अजूनही एकही वाहन त्याच्यात सापडलेलं नाही. त्या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या हेलिकॉप्टरला एक 300 किलो वजनाचा लोहचुंबक बांधून त्या तेथील पडलेल्या गाड्यांचा शोध घेण्याचं काम हाती घेतलेलं आहे, परंतु अजून एकही वाहन हाती लागलेलं नाही. 2 मृत जे ते सापडलेत ते त्यातलेच आहेत का या सांगता येणार नाही. ज्यांचे कुटुंब प्रमुख त्या घटनेमध्ये मयत झाले आहेत अशांसाठी आपण काय केलेले अद्यापही शासनाने काही जाहीर केलेलं नाही. ही आपल्या दृष्टीने अतिशय दुर्दैवाची बाब आहे. अगदी विजय पवार तुमचा बरोबर. विजय पवार तुमचा मुद्दा पोहोचला. तुम्ही उल्लेख केला रायगड जिल्ह्यातल्या कुटुंबांचा. रायगड जिल्ह्यामध्ये राहणारी आमची पत्रकार श्रद्धा वार्डे, मी मागाशी उल्लेख केला की आता नुकती चीनमधून आली आहे. बाकी सगळ्या जगामध्ये बाकी देशांमध्ये ज्या पद्धतीने व्यवस्था असते ना, आपल्याकडे मात्र यंत्रणा अशी अपयशी ठरते. श्रद्धा वार्डे स्वतः अलिबागमध्ये राहते, रायगड जिल्ह्यामध्ये लहानाची मोठी झालेली आहे. श्रद्धा, जे चाललंय अवतीभोवती लोक काय विचार करतायत, जी कुटुंब तिथे गेली असतील, काय प्रतिक्रिया, काय म्हणतात लोक नक्की? तर हा जो मुंबई गोवा महामार्ग जो आहे हा जरी इंग्रजांनी जरी बांधलेला असला तरी 60च्या दशकामध्ये या रस्त्याचं डांबरीकरण जे आहे ते माझ्या आजोबांनी केलं. बरं. आजोबा PWD मध्ये होते. आणि दुसरं म्हणजे गेली अनेक वर्ष या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि तिकडे दुर्लक्ष होत आहे. आज मुख्यमंत्री हा अपघात झाला, ब्रिज तुटला म्हणून हेलिकॉप्टर ते महाडला गेले, पण ते जर बाय रोड गेले असते तर या महामार्गाची काय दुरावस्था झाली आहे हे त्यांना कळलं असतं. पनवेल ते इंदापूर पर्यंत हा रस्ता पूर्णपणे तुटलेला आहे आणि वडखड पर्यंत, पेण ते वडखड नक्की रस्ता आहे का असं शोधावं लागतं. आणि दरवर्षी गौरी गणपतीला आमचे कोकणातले चाकरमानी याच रस्त्यावरनं दुरावस्थेमध्ये प्रवास करतात. याची कल्पना आजच्या आपल्या पॅनलमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी करावी. मला असं वाटतं की कोकणातले काही प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आज आपल्या डिस्कशनमध्ये आहेत, त्यांनी या रस्त्याची अवस्था बघितली आहे का? दुसरं म्हणजे कोकणाने 3 मुख्यमंत्री आज दिले, त्यातले 2 हे रायगडचे होते. इतकं असून पण अजूनही आमचा जिल्हा दुर्लक्षितच आहे, वंचितच आहे. सगळी विकासाची गंगा आहे ती फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार का? दुसरं म्हणजे तिसरा मुद्दा असा
की नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यापासून प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याच्यानंतर कार्यक्रमामध्ये जाहीररित्या सांगतात, स्वप्नो का सौदागर त्यांना गडकरींना म्हणायला पाहिजे की आपण इतके रस्ते बांधणार, जलमार्ग बांधणार. तर हीच एक अवस्था. आपण आज मूलभूत सेवा सुविधांसाठी झगडतोय, चीन बरोबर स्पर्धा करण्याची भाषा आपण करतोय, पण मूलभूत सेवा सुविधांमध्ये जर आपण अडकलेलो असलो तर कुठनं आपण महासत्ता बनणार आहोत आणि कुठून चीन बरोबर स्पर्धा करणार आहोत. मी चीनमध्ये 1.5 महिना राहून आले. त्याच्यातल्या रुरल भागामध्ये, ग्रामीण भागात, ग्रामीण भागात फिरले तर एकूण रस्त्यांची शांघायपासून जिनहुआपर्यंत ती खेडी आहेत ती चांगल्या रस्त्यांनी, सिमेंटच्या रस्त्याने जोडली गेलेली आहे. म्हणूनच चीनचा विकास झालेला आहे. आपण कुठल्या मुद्द्यावर, कुठल्या ह्याच्यावर आपण आज चीन बरोबर स्पर्धा करणार आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे. श्रद्धा तुमचा मुद्दा पोहोचला. श्रद्धा, तुम्ही आमच्यासोबत राहा. उदय सामंतांना काहीतरी बोलायचं आहे. उदय, मला सांगा की आपण कोकणचा कॅलिफोर्निया करायचा, मुंबईचा शांघाय करायचं वगैरे म्हणतो, की आता शांघाय बघून आलेली आहे आणि म्हणणं असं आहे श्रद्धाचं की मुळामध्ये मूलभूत संरचना हे अधिष्ठान असतं विकासाचं, प्रगतीचं. आपल्याकडे मूलभूत संरचना नाही आहे. अहो, ज्या प्रकारे माणसं मरतायत ना, आपण मध्ययुगात आहोत असं वाटतं. हे काही स्मार्ट सिटी आणि आधुनिकता वगैरे नाही आहे, हे मध्ययुगातलं असणं आहे. उदय सामंत अशा वेळी एक माजी मंत्री म्हणून, आमदार म्हणून, सत्तेतले सरकारमधले आमदार म्हणून काय बोलणार? एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगितला तो बरोबर आहे की पनवेलवरनं निघाल्यानंतर इंदापूरला जायला जेवढा त्रास होतो तो पुढे 400 किलोमीटर जायला होत नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु त्याच्यामध्ये काही कोर्टाचे देखील निर्णय झालेले होते. जो कॉन्ट्रॅक्टर सुप्रीम नावाची एक कंपनी आहे ती कोर्टामध्ये गेली होती आणि अजूनही त्यांचं काम पेंडिंग आहे. ते देखील लवकरात लवकर करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच्या संदर्भात देखील आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून भांडतोय. पण गडकरी साहेबांबद्दल एक सांगितलं पाहिजे, केंद्र शासनाबद्दल एक सांगितलं पाहिजे आणि शिवसेनेची देखील एक भूमिका अशी होती की BOT तत्वावर जर होणारा जो 4 लेन आहे हा रद्द झाला पाहिजे आणि केंद्र शासनानं स्वतःच्या पैशातनं 4 लेनचं काम केलं पाहिजे. आज आम्हाला, मी थोडंफार, मी 100% समाधानी आम्ही आहोत असं म्हणणार नाही, पण निदान 13 पुलांची कामं, मी ब्रिटिशकालीन पुलाच्या बाजूला ते नंतर डिसमेंटल करण्यासाठी 13 पुलांची कामं तरी केंद्र शासनाकडनं चालू आहेत आणि 4 लेनचं काम हे मंजूर झाले. येत्या काही दिवसामध्ये ते होईल. परंतु हे कारण दाखवून देखील आम्हाला चालणार नाही, याची देखील लोकप्रतिनिधी म्हणून मला जाणीव आहे. कारण मी शासनामध्ये देखील मंत्री म्हणून काम केलंय. जोपर्यंत आम्ही ठोस निर्णय घेत नाही. एक्झॅक्टली. उदय सामंत, आत्ता म्हणजे या क्षणी लोकांचा संताप इतका वाढलेला आहे की तुम्ही समाधान वगैरे हे शब्द वापरू शकत नाही. राजन वेलकर आता अलिबागमधून माझ्यासोबत आहेत. राजन वेलकर हेही अलिबागमधले पत्रकार आहेत. मी मुद्दाम म्हटलं ना की आज मला लोक काय म्हणतायत, लोक काय विचार करतात हे मुद्दाम ऐकायचं आहे. त्यासाठी जास्त लोकांना मी बोलवलेलं आहे. राजन वेलकर, मला सांगा, ही जी हे सगळं जे चाललेलं आहे ते काय चाललंय? राजन वेलकर आपल्याबरोबर लवकरच येतील, त्यांचा फोन कनेक्ट करा. तोपर्यंत अजय, तुम्ही सांगा, तुम्ही रायगड जिल्ह्यातले आहात, जे चाललंय लोकांची भावना काय आहे, काय म्हणणं आहे? आत्ताच राम कदम साहेब म्हणाले की रायगडचे पालकमंत्री नेहमी रायगडमध्ये जातात, पण मी रायगडचाच पत्रकार आहे आणि मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकतो की रायगडचे पालकमंत्री कोण आहेत हे रायगडमधल्या जनतेला, 80% जनतेला माहिती नसेल, कारण ते कधीच येत नाहीत रायगडमधल्या समस्या बघायला. जर ते आले असते तर त्यांना मुंबई गोवा महामार्गाची रायगडमधली काय अवस्था आहे ती त्यांना दिसली असती आणि ते लोकांची त्यांनी ती समस्या नक्की सोडवली असती. दुसरी एक गोष्ट अशी की आता आपण ज्या पुलाच्या बाबतीत बोलतोय तर तो पूल कोसळला, पण त्या बाजूला एक चांगला पूल आहे आणि तो दुपदरी आहे. मग हा बाजूचा जो आता जुना पूल होता तो कशाला चालू ठेवला होता? ह्याच मार्गावर, ह्याच पुलावर मुद्दे महत्वाचे आहेत. राम कदम, उत्तर द्या. नाही, कसे पहिला जो मुद्दा जे म्हणतायत ते मी प्रकाश मेहतांच्या बाबतीमध्ये अगोदरच सांगितले. ते वारंवार त्या ठिकाणी जात असतात आणि ते प्रसिद्धीच्या कायम दूर राहिलेले आहेत. ते पत्रकारांच्या घराड्यात राहण्यापेक्षा लोकांच्या घराड्यामध्ये अधिक असतात, पण तो काही आज चर्चेचा विषय नाही. हे बघा, वारंवार मी स्पष्ट करतो आहे की जो कोणी दोषी असेल त्याच्यावर पूर्णपणे हे सरकार कडक कारवाई करणार आहेत, वादच नाही. पाण्याचा जो फोर्स आहे, म्हणजे अचानक रातोरात कुठला पूर नव्हता आणि पूल कोसळला अशातली स्थिती नाहीये. पाण्याची जी वेलॉसिटी, कोणी इंजिनियर या पॅनलमध्ये आहेत त्यांनी ते बरोबर सांगितलं की ज्या फोर्सनी पाणी आलं त्या फोर्सनी हा ब्रिज ढासळला गेला. तर त्याच्यामुळे मे महिन्यामध्ये ऑडिट झालं होतं. मी काही याच्यामध्ये तज्ज्ञ नाही, मी त्याच्यावर भाष्य करायला. चौकशी झाल्याच्या नंतर त्या गोष्टी सगळ्या स्पष्ट होतील. पण हे सगळं घडत असताना 4 हेलिकॉप्टर त्या पूर्ण भागामध्ये फिरतायत. असं आतापर्यंत कधी पूर आल्याच्या नंतर महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं. 35 लोक
तिथे खाली ज्याला आपण पाणडुबे म्हणतो ते खाली जाऊन त्या ठिकाणी शोध घेत आहेत. आर्मीचे जवान आहेत, नेव्हीचे जवान आहेत, डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे, वेगळ्या मोठमोठ्या क्रेन्स आहेत ज्याला चुंबक लावलंय आणि त्या क्रेन्स त्या पाण्यामध्ये खाली अशा प्रकारचं प्रयत्न करत आहे. एवढं हे जे पुनर्वसन एका प्रश्नाचं उत्तर द्या संजयजी. आपण एका प्रश्नाचं उत्तर संजयजी आपण प्रामाणिकपणे एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? आजपर्यंत एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर 4 हेलिकॉप्टर जागेवर पोहोचलेत असं तुम्हाला स्मरणात आहे का? कधी मुंबईत महाराष्ट्रात घडलं असं? आपत्ती व्यवस्थापनाच्या नंतर सरकार संवेदनशील आहे हे तरी मान्य कराल का नाही? हे 4 हेलिकॉप्टर आले वगैरे हे अगदी बरं का, ही जी कमेंट आहे ना ती फारच ले पर्सनची कमेंट आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने हे केलंच पाहिजे. जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतोय. प्रेमप्रकाश पांडे काय म्हणणं आहे? आपण आजपर्यंत कधी घडलं नव्हतं. एकच सेकंद. प्रेमप्रकाश पांडे उत्तर नाही दिलं संजयजी. आजपर्यंत कधी असं घडलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या संवेदनशील पद्धतीने केलं ते आपल्याला मान्य करावं लागेल. किल्लारीच्या भूकंपापासून अनेक घटना अशा आहेत किल्लारीच्या भूकंपापासून अनेक घटना अशा आहेत की आपत्ती व्यवस्थापनासाठी हे आपण करत असतो. प्रेमप्रकाश पांडे बोला. मेरा सुझाव ये है कि इस घटना से हमको सीख लेना चाहिए और जितने भी पुराने ज़माने के इस तरह के आर्च ब्रिज हैं जो कि हाई फ्लड लेवल से नीचे हैं उनका स्ट्रेंथनिंग होना चाहिए और उसके लिए कॉम्पिटेंट कंसल्टेंसी एजेंसी लगानी चाहिए. एक अलग बात है. और जब तक ये नहीं होता है तब तक लोकल प्रशासन को पुल के दोनों तरफ सुरक्षात्मक कार्यवाही अगदी बरोबर. ही किमान त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे होती. मगाशी पुन्हा उल्लेख होत होता की सरकार जे करत आहे ते बरोबर आहे किंवा पालकमंत्री रायगडचे अगदी फार सक्षम कार्यक्षम पद्धतीने काम करतात. राजन वेलकर हे अलिबागमधले पत्रकार आता माझ्यासोबत आहेत. मी म्हटलं ना की मला तिथे लोक काय विचार करतायत त्यांच्याशी बोलायचंय. राजन वेलकर, तुम्हाला असं वाटतं का की याच्यामध्ये सरकारची काही चूक नाही, सगळं अलबेल आहे? राजन वेलकर, काय सांगाल? की पालकमंत्र्यांचा जो प्रश्न आहे, पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये खास दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अगदी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सुद्धा ते आले नव्हते. एक आणि आज जी महाडमध्ये जी घटना झाली आहे त्या अनुषंगाने मी म्हणतो की महाडमध्ये ही जी घटना झाली आहे त्यासारख्या घटना घडल्यावरच आपण जागे होणार आहोत का? कारण त्याच्या आधी आपण कुठल्या प्रकारे कधी काळजी घेत नाही आहोत. आज ज्या सावित्री नदीवरचा एक जो पूल कोसळला आहे त्याच सावित्री नदीवरचा जो आंबेडचा पूल आहे किंवा मग अलिबागचा जाणारा जो मुख्य रस्ता आहे धरमतरचा पूल आहे तो किंवा रेवदंड्याला मुरुडला जाणारा जो एक रेवदंड्याचा पूल आहे तो, या तिघांची साधारणतः अवस्था सारखीच आहे. ह्या सगळ्या तिन्ही पुलांचं वय 30-40च्या दरम्यान आहे. पण ह्याला ज्या बार्जेस आहेत त्या बार्जेस रेती व्यवसाय करणाऱ्यांचे जे बरोबर. राजन वेलकर तुमचे सगळे मुद्दे पोहोचले. माझा वेळ संपत आलाय. शेवटी मला उदय सामंतांकडे जायचे. 30 सेकंद आहेत, मग मी समारोप करणार आहे. 30 सेकंदांमध्ये मला सांगा, ठीक आहे, राजकारण ब्लेम गेम सगळं सोडून द्या, आता कोकणातल्या जनतेसाठी काय घडणं, काय करणं सरकारसाठी अतिशय प्राधान्याचं असणार आहे, काय वाटतं? मुंबई गोवा नॅशनल हायवेवर याच्यानंतर असा दुर्दैवी प्रसंग घडणार नाही याची ठोस भूमिका सरकारनं घेतली पाहिजे. कारवाई कधी होणार, काय होणार हे सगळं चौकशी चालत राहील. पण जोपर्यंत ठोस निर्णय सरकार घेत नाही आणि टाईम बाउंड प्रोग्राम जाहीर करत नाही कोकणाच्या हा रस्त्याचा, तोपर्यंत कोकणातली जनता आता संतप्तच राहणार आहे, ती गप्प बसणार नाही. हे देखील संदेश कोकणातल्या जनतेनं आता दिलेले आहेत. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. राम कदम, मला माफ करा मी जर आक्रमकपणे बोललो, पण खरंच माझ्या संयमाचा बांध आज फुटलेला आहे. ज्या पद्धतीनं मध्ययुगासारखी अक्षरशः माणसं मरतात आणि मी आधुनिकतेची भाषा करतो, काय करायचं काय? त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवर आपल्याला फार संवेदनशील पद्धतीनं काम करावं लागणार आहे. आणि केवळ सरकारबद्दल मी म्हणत नाही, सगळ्याच यंत्रणांनी, सरकार, यंत्रणा, माध्यमं सगळ्यांनीच हे करणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून ही चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. यापासून जर बोध घेतला नाही तर मात्र मगाशी कोणीतरी म्हटलं की कडेलोट केला पाहिजे. कडेलोट कोणाचा करायचा? लोक म्हणतात की सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करा आणि खुनाचा गुन्हा दाखल करा, कडेलोट करा.
लोक सरकारबद्दल बोलतील, विरोधी पक्षांबद्दल बोलतील, सगळ्यांबद्दलच बोलतील. मी मगाशी म्हटलं की विरोधी पक्षसुद्धा ही जबाबदारी टाळू शकत नाहीत, कारण तेही सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी यापेक्षा काही वेगळे केलेलं नाही. 2010 मध्ये सांगितलं की हा पूल जुना झालाय, तेव्हा यांनी काय केलं? 2013 मध्ये आम्ही बातम्या छापल्या सकाळसह सगळ्या वर्तमानपत्रांनी की हा पूल धोकादायक आहे. काय केलं काँग्रेस राष्ट्रवादीनं? सगळ्यांनीच हे केलं. पण आता मात्र या सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे. जेव्हा चंद्रकांत पाटील जाहीरपणे सभागृहात म्हणतात की मे मध्ये हा पूल निर्धोक होता, तेव्हा ती मेलेल्या सगळे जे काही आमचे कुटुंबीय आहेत त्यांची थट्टा आहे. या पद्धतीनं तुम्ही बोलून चालणार नाही. तुम्ही गंभीरपणे आत्मपरीक्षण करा, आम्ही चुकलो मान्य करा, पुढं जा. ही चर्चा म्हणून फार महत्त्वाची आहे. सगळ्या नामवंतांचे आभार मानतो. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.